जय श्री कृष्ण मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। कशा आहात सगळेजण? आशा करते छानच असणार। तर आज आपण घरगुती साबण बनवणार आहोत, एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम कमी सामानामध्ये प्रत्येकाला समजेल अशी सोपी पद्धत सांगितलेली आहे। आणि आपलं सामान काय असं जास्त महागडं नाही, खूप कमी किमतीमध्ये आपण नॅचरल साबण बनवणार आहोत। प्रत्येक वेळेस कसं होतं, आपण म्हणजे आपल्या चेहऱ्याला कोणती साबण सूट होत नाही, ज्याची सेन्सिटिव्ह स्किन असते ना त्यांना कोणती साबण सूट होत नाही। माझ्या बाबतीत तसंच घडलेलं होतं आणि रेडनेस तरी येते आणि पिंपल्स तरी येतात। तर त्याच्यामुळे मी विचार केला घरी साबण बनवून वापरावं। तरी मी एकदा वापरले आणि बघले आणि त्याचा रिझल्ट मी बघूनच तुम्हाला सांगते आहे। तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करावं। तर चला मग आपल्याला एकदम कमी किमतीमध्ये आणि नॅचरल साबण बनवणार आहोत घरच्या घरी, जे की लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळेच वापरता येईल। तर त्याच्यासाठी मी जे जे सामान लागते ते सांगणार आहे तुम्हाला, तर सोप्या पद्धतीने सांगणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया, वेळ न वाया घालवता। तर आपल्याला साबण बनवण्यासाठी मेन म्हणजे आपल्याला साबण बेस लागते। तर ही आहे बघा साबण बेस, आणि मी ही मेशोवरून ऑर्डर केलेली आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथं मुलतानी माती घेतलेली आहे। हे मुलतानी मातीचं फेस पॅक आहे। तर त्याच्यामध्ये चंदनाचे गुण आहेत। तर मी तुम्हाला कोणत्याही ह्याच्यामध्ये मिळू शकते, शॉपमध्ये नॉर्मल। आणि हे बघा इथं चंदन पावडर आहे, आणि हे पण चंदन पावडर फेस पॅकचं आहे। हे पण मी मेशोवरूनच मागवलेले आहे। तर ते कॉम्बो पॅक आलं होतं मेशोवरून मागवल्यावर। बघा असं याच्यामध्ये चंदनाचं पावडर मिळते। तर मला 2 पॅकेट आले होते। जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही सर्च करू शकता मेशोवर। आणि इथं बघा मसूर डाळीचं पावडर घेतलेले आहे। हे पण फेस पॅकच आहे। काय होतं, आपण मसूर डाळ घरी जर आपण मिक्सरला धरलं तर तेवढं थोडं जाडसर असतं, त्याच्यामुळे मी फाईन पावडर पाहिजे म्हणून मी ऑर्डरच केलेले आहे। आणि त्यानंतर आपल्याला इथं विटॅमिन ई चे कॅप्सूल पाहिजे, जे की तुम्हाला कोणत्याही शॉपमध्ये मिळून जातील, नॉर्मल मेडिकलमध्ये कुठेही मिळून जातील। तर हे विटॅमिन ई चे आहेत कॅप्सूल। तर आपल्याला साबण बनवण्यासाठी एवढे इन्ग्रेडियंट्स लागतात बघा। आणि मेन म्हणजे आपल्याला सोप बेस लागतो, त्याच्याशिवाय तर आपलं कामच भागणार नाही। तर चला मग आपण कसं तयार करायचं ते बघूया। पहिल्यांदा इथं आपल्याला जे आपलं चंदन पावडर आहे ना, ते 1 चमचा भरून घ्यायचा। कंजूसी नाही करायची, एकदम चमचा भरून घ्यायचा चंदन पावडराचा। त्यानंतर आपल्याला मुलतानी माती घ्यायची आहे। मुलतानी माती पण 1 चमचाभर घ्यायची आहे। इथं बघू शकता मी इथं घेतलेले आहे, असं फेस पॅक मध्ये येते। जर तुम्हाला म्हणजे चंदनाचं पावडर म्हणजे थोडं प्रमाणात टाकायचं असलं तर थोड्या पण प्रमाणात टाकू शकता, पण इथं खूप छान रिझल्ट येतो चंदन पावडरचा। त्यानंतर आपल्याला इथं बघा मसूर डाळीचं पावडर घ्यायचं आहे। असं म्हणजे जास्त भरून घ्यायचं नाही, नॉर्मल चमचा असं घ्यायचं। आणि इथं बघा मी इथं मसूर डाळीचं पावडर पण घेतलेले आहे। आणि हे सगळं आपल्याला मिश्रण असं एकजीव करून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। चंदन पावडर ना आपल्या त्वचेला उजळण्याचं काम करतं, आणि मुलतानी माती आपल्या त्वचेला टाईट करण्याचं काम करते। म्हणजे आपली त्वचा टवटवीत असते नेहमी, असं म्हणजे सुरकुतली वगैरे होत नाही। आणि आपलं जर मसूर डाळीचं पावडर आहे ना, ते आपली टॅनिंग दूर करते आपल्या त्वचेची। तर इथं बघा जेवढं लागेल तेवढं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। जास्त पाणी टाकून मिक्स करायचं नाही, जास्त पाणी टाकल्यावर आपलं म्हणजे जास्त होऊन जाईल पाणी। जेवढं लागेल तेवढंच पाणी टाकायचं। आणि इथं मी थोडीशी हळद टाकून घेतलेली आहे, हळद पण टाकायची। हळद पण आपल्या त्वचेसाठी खूप छान असते। आणि इथं विटॅमिन ई चे 2 कॅप्सूल टाकून घ्यायचे आहेत, जे की आपल्या चेहऱ्याला मॉइश्चरायझरचं काम करते, विटॅमिन ई कॅप्सूल। आणि हे पण छान मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की ऑइल फॉर्म मध्ये असते विटॅमिन ई, मग ते तेल एकीकडे असते आणि म्हणजे पाणी एकीकडे होऊन जातं, त्याच्यामुळे छान मिक्स करून घ्यायचं। इथं बघा सोप बेस छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करायचा, मोठे मोठे पीसेस ठेवायचे नाही, कारण की लवकर ते वितळणार नाहीत पाण्यामध्ये। त्याच्यामुळे आपल्याला छोटे छोटे पीसेस करून घ्यायचे आहेत, जेणेकरून लवकर गरम होऊन लवकर वितळतील। तर इथं बघा मी एका बाउलमध्ये काढून घेतलेले आहे, आणि आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी ठेवून घ्यायचं। हे बाउल बुडेल इतकंच पाणी घ्यायचं, आणि इथं गरम करायला पाण्याला उकळी यायला ठेवून द्यायचं। पाण्याला उकळी आली की काय होतं, आपले जे छोटे छोटे पीसेस केलेले आहेत ना सोप बेसचे, ते पण वितळतील।
तर ह्या पद्धतीने आपल्याला पाण्याला उकळी येईपर्यंत असंच ठेवायचं आहे। इथं बघा मी साबण बनवण्याचा साचा घेतलेला आहे, हा सिलिकॉनचा आहे, खूप छान म्हणजे क्वालिटी आहे याची। मी हा पण मीशोवरूनच मागवलेला आहे, जर तुम्हाला लागेल तर इझिली भेटून जाईल। तर इथं बघा आपलं सोप बेस वितळायला सुरू झालेलं आहे। काचेचं भांडं असल्यामुळे लवकर गरमच होत नव्हतं त्याच्यामध्ये, तर मी काय केलं, मी असं ह्या पातेल्यामध्ये टाकलं की जेणेकरून लवकर गरम होईल आणि डायरेक्ट मी गॅसवर ठेवलं, कारण की ते लवकर गरमच होत नव्हतं आणि वितळतच नव्हतं। मी पहिलं पण असंच केलं होतं अशाच भगोन्यामध्ये, पण मी तुम्हाला दाखवण्यासाठी मी तसं ठेवलं, कारण की मी अगोदर तसंच बघितले होते। त्यानंतर याच्यामध्ये गरम झाल्यावर आपल्याला एकदम छान प्रकारे मिक्स करून टाकायचं आहे, कारण की आपली मुलतानी माती जी असते ना ते खाली जाऊन बसते अशी गाळ, त्याच्यामुळे असं मिक्स करून टाकायचं आहे इथं बघा। आणि एकदम आपल्याला गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचा आहे, एकदम बारीक गॅस करून आपल्याला हे मिश्रण मिक्स करायचं आहे। एकदम जास्त गॅस ठेवायचं नाही, आपण डायरेक्टली असं जर पातेलं ठेवलं गॅसवर तर एकदम लो मीडियम फ्लेमवर ठेवायचं आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। 2 मिनिटं एकदम कमी गॅस ठेवून असं मिक्स करत राहायचं। हे बघा इथं किती छान मिक्स झालेले आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे आपल्याला। इथं असं मग एकदम पातळ होते। त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, म्हणजे हे झालं का मग आपल्याला त्या साच्यामध्ये आपल्याला हे मिश्रण ओतून घ्यायचं आहे, एकदम हळूवार ओतून घ्यायचं आहे। तर इथं काय झालं बघा, ओतून घेतलेले आहे, जे ओतानी मी कॅमेरा ऑन करायला विसरलेच होते, कारण की माझं बाळ मध्ये मध्ये करत होतं, त्याच्या नादामध्ये मी विसरलेच आहे। तर काही होत नाही, असं बघा मी याच्यामध्ये ओतून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे 5 तासासाठी ठेवले। 5 तास झाले का, इथं बघा आपली साबण अशी जमून तयार झालेली आहे। इथं मी 5 तासासाठी जमवायला ठेवलेले होय आणि इथं तुम्ही पण 5 तासासाठी जमवायला ठेवा, एक बी साबण न चिटकता निघते आणि खूप छान साबण तयार झालेले आहे। जसं की मार्केट सारखा कलर म्हणजे आला नाही, पण खूप आपल्या चेहऱ्यासाठी नॅचरल असते आणि खूप हेल्दी असते, त्याच्यामुळे तुम्ही पण घरी एकदा ट्राय करून बघा। आणि पहिल्यांदाच मी हे म्हणजे कॅमेरासमोर बोलण्याचा प्रयत्न केलेला आहे, जे मी स्टार्टिंगला किंवा लास्टला बोललेले आहे कॅमेरासमोर, तर माझं काही चुकलं तर माफ करा, पहिल्यांदाच बोलले आहे मी कॅमेरासमोर। आणि इथं बघा आपली साबण खूप छान प्रकारे जमून तयार झालेले आहे। इथं बघा माझे 5 साबणी तयार झालेले आहेत, जे की आपल्याला खूप दिवस पुरतील आणि खूप दिवस जातील। आणि आपण एकदा जर सामान घेतलं का साबण बनवण्याचं, ते आपल्याला खूपदा म्हणजे वापरण्यात येईल, की आपल्याला 4-5 वेळेस तर आपल्याला ते साबण तर मंडळी, कसा वाटला तुम्हाला हा माझा साबणीचा व्हिडिओ? एकदम सोपी पद्धत आहे साबण बनवायची, अगोदर आपल्याला माहित नसते, त्याच्यामुळे ही अवघड प्रोसेस वाटते। आणि मी पण असंच यूट्यूबवर व्हिडिओ बघत होते आणि हा साबणीचा व्हिडिओ आला, बघूनच मी पहिल्यांदा केले, नंतरच तुमच्याशी शेअर केले। तर मी ही साबण 1 महिन्यापासून वापरते आहे आणि माझा खूप छान रिझल्ट आला। आणि काय होतं, आपल्या चेहऱ्याला मार्केटची साबण म्हणजे आपल्याला कधी कधी सूट होत नाही, पिंपल्स येतात, कधी कधी रॅशेस पण येतात आणि हानिकारक असते खूप। तर मी विचार केला, आणि सेन्सिटिव्ह स्किन आहे माझी थोडी, आणि माझ्यासारखी तुमची पण थोडी सेन्सिटिव्ह स्किन असेल, तर तुम्हाला पण सूट होत नसेल तर नक्की ह्या साबणीचा म्हणजे प्रयोग करून बघा तुम्ही। आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकनला दाबायला विसरू नका, लाईक करायला विसरू नका, जेणेकरून बेल आयकन दाबल्यावर माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल। आणि भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये। चला बघ, बाय, जय श्री कृष्ण।